बिग बॉस मराठी सीझन 6 मधून रुचिता जामदार किंवा सागर कारंड्याचं इविक्शन झालंय. हे मी बोलत नाहीये, तर स्वतः बिग बॉसने प्रोमो काढून सांगितलंय. नक्की कोण गेलंय घराच्या बाहेर आणि ही धक्कादायक बातमी काय आहे? तर या आठवड्यात कोणाचं ना कोणाचं इविक्शन होणार होतं. आपल्या सगळ्याला माहीत होतं आणि सगळीकडे सोशल मीडियावरती कोणाच्या नावाची चर्चा चालली, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी कलर्स मराठीने एक प्रोमो काढलाय आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवलं जातंय. रितेश भाऊ म्हणतात, की ज्यावेळेस गेमला हलक्यात घेण्यात येतं, त्यावेळेस मी आणि बिग बॉस कंटेस्टंटवरती ॲक्शन घेतो. त्यामुळे आत्ता इविक्शन होत आहे. लगेच इविक्शन होत आहे. पाटी घ्या आणि घराच्या बाहेर या. सागर कारंडे, विशाल आणि रुचिता जोरजोरात रडताना दिसत आहेत. एकंदरीतच प्रोमो पाहिल्यानंतर स्पष्ट असं कळतंय, की घरामधलं इविक्शन हे शॉकिंग आहे. सागर नसून रुचिता जामदारचं इविक्शन झालं असण्याची दाट शक्यता आहे. कारण प्रोमो जर का नीट पाहिला तर त्या प्रोमोमध्ये असं दिसतंय, की विशाल हा ढसाढसा रडत आहे. सागर आणि विशालचा एवढाही असा काही बॉन्ड नाही, की विशाल त्याच्यासाठी ढसाढसा रडेल. प्रोमोमध्ये अजून एक गोष्ट अशी दिसते, की विशालला सुद्धा लोकं सांभाळताना दिसत आहेत. विशालच्या जवळची व्यक्ती कोण आहे? तर रुचिता आहे. रुचिता बाहेर गेल्यामुळेच राकेश बापट विशालला सांभाळू शकतो, हे प्रोमोवरून स्पष्ट होतंय. आता खरंच रुचिताचं इविक्शन झालंय का? का सागरचं इविक्शन झालंय? हे आपल्याला आज संध्याकाळी कळणार आहे. पण रुचिताचं इविक्शन झालं असेल, तर ही खरंच शॉकिंग गोष्ट आहे. ऑलरेडी या शोमध्ये काहीच बघण्यासारखं राहिलेलं नाहीये. त्यात जर का रुचिता गेली, तर अजून या शोला धक्का लागू शकतो. पण जे काय झालं असेल, ते संध्याकाळी आपल्याला समजणार आहे. नक्की सागर गेली का रुचिता गेली, हे संध्याकाळी समजणार आहे. प्रोमो बऱ्याच वेळा मिसलीडिंग असतात. पण प्रोमो बघून तर असंच वाटतंय, की रुचिता जामदारीचं इविक्शन झालंय आणि रितेश भाऊंनी स्वतः ॲक्शन घेतलेली आहे. आता ती ॲक्शन का घेतली आहे, नक्की काय झालंय, हे आपण संध्याकाळी बघूया. पण खरंच जर का रुचिताचं इविक्शन असेल, तर ते धक्कादायक इविक्शन आहे आणि सागरचं इविक्शन असेल, तर ठीक आहे. पण सागरपेक्षाही कमजोर कंटेस्टंट घरामध्ये आहेत. रुचितापेक्षाही कमजोर कंटेस्टंट घरामध्ये आहेत. त्यांचं सोडून या दोघांपैकी एकाचं इविक्शन होणं, हे खरंच शोसाठी चांगली गोष्ट आहे का? ही गोष्ट कमेंटमध्ये सांगा. आज संध्याकाळनं आपण या गोष्टीवरती नक्कीच चर्चा करणार आहे, की ज्याचं कोणाचं इविक्शन होतंय ते फेअर आहे की अनफेअर आहे. प्रोमो बघून तर असं वाटतंय, की रुचिता जामदार घराच्या बाहेर गेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या प्रकाराबद्दल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.